तर जय शिवराय मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त केला आहे मित्रांनो. सर्वांनी लाईक कमेंट करायचे आहे आणि आलड मशीनमध्ये व्हिडिओ एडिटिंग केलं आहे आपण. तुम्हाला आलड मशीन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली फ्री मिळून जाईल आणि आजचं मटेरियल देखील आपण फ्री दिलेलं आहे. सर्वांनी लाईक कमेंट करा. ओके. आणि लई दिवसातून व्हिडिओ येतोय, सर समजून घ्या. ओके. आणि बीटमार्क आणि सेक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि इम्पोर्ट करायला काय जर प्रॉब्लेम आला, खाली तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, तो जाऊन नक्की बघा. ओके. त्यात मॅक्सिमल देखील सांगितले कशावर अपलोड करायचं. ओके. तर आता बघू शकता मी इथं टेलिग्राम चॅनलवरती सर्व मटेरियल दिलं आहे फ्री. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्यायचं आहे फ्री. ओके. आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बेटमार्क इम्पोर्टिंग केल्यानंतर इथं अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप लेअर वगैरे दिसून जातील. इम्पोर्टिंग केल्यानंतर अशा प्रकारे सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, इथं काय करायचं आहे, बरोबर तुम्हाला यायचं आहे इथं. इथं बघू शकता 21.21 पाशी यायचं आहे. मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियलचा फोल्डर ओपन केल्यानंतर इथून पुढे तुमचे मैत्रिणींचे किंवा तुमचे ॲड करा फोटो. इथं ॲड केल्यानंतर इथे या ऑप्शनची यूज करा, म्हणजे पुढे जाईल आणि ते कट करा, म्हणजे एक्स्ट्रा जो असेल तो कट करा. आणि फोटो इथे काय करायचं तुम्हाला, इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं बघा आणि तिथं फिल कंपोजिशनवरती क्लिक करायचं, म्हणजे फोटो आपला फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल. इथून पुढे तुम्हाला पटापट जेवढे पण तुमचे इमेज असेल ते ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत. इथंवर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा लोगो डिलीट करून टाकायचा आहे. मग माझा इंस्टाग्राम IDचा. ओके. इथं देखील तुम्हाला लावून दिलं आहे, जरूर जाऊन फॉलो करा. आणि काही जर प्रॉब्लेम आला तर मला जरूर जाऊन मेसेज करून विचारा. ओके. काही जर प्रॉब्लेम आला तर लगेच रिप्लाय मिळून जाईल. इथे या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, कलर फिलवरती क्लिक करायचं आहे खाली. इथं नन करून घ्यायचं, म्हणजे लॉक दिलं आहे तुम्ही. इथं मी काय करायचं आहे, या ऑप्शनची यूज करून लॉक काढून घ्यायचे आहेत. ओके. इथे काय करायचं आहे, आता या ग्रुपवरती क्लिक कर, एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत या या इथं तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस लावून दिले आहेत बघा. ओके. लावून दिल्यानंतर काय करायचं, या ग्रुपवरती आपल्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती क्लिक केल्यानंतर स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं काय तुमचं इमेज इथं माझ्या डाउनलोडच्या फोल्डरवरती इमेज आहेत. ओके. इथं मी ॲड करून घेतो. कशाप्रकारे ॲड करायचं बघा. ओके. तर इथं आता मी किती हा इमेज घेतो. ओके. मागं पुढे इमेज होतील, समजून घ्या. इथे मी इमेज बघा कसे बरं ॲड करतो. तर तुम्ही तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. मी तोवर इमेज ॲड करून घेतो, तोवर तुम्ही चॅनलला लाईक कमेंट वगैरे केलं असं करून टाका. इथं फक्त 2 सांगितलेलं आहे. तर आता सगळंच सांगूया, काय अडचण नाही. तर तुम्हाला परत आणि व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी छोटा करायचा प्रयत्न करतो आहे, पण तुम्हाला समजणार नाही पुढं. तर इथं मी इमेज ॲड करून घेतो अशा प्रकारे. ओके. ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला PNG लावून दिलं आहे. PNG दिसत नसेल तर प्लसवरती क्लिक, इथं तुम्हाला इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर 7.5 कट करायचं आहे, बरोबर 7.5 यायचं आहे. आणि तुम्हाला PNG हा दिला असेल, इथं तुम्ही अशा प्रकारे इथं ठेवायचे. अशा प्रकारे एक 317पर्यंत ॲड करून शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं. आता मी इथं ॲड केलं आहे, मला काय आवश्यकता नाही, मी इथं डिलीट मारून देतो. ओके. आणि बॅक यायचं आहे. थोडं बॅक आल्यानंतर अशा प्रकारे आता बॅक असं थोडं हलकं यायचं आहे. इथं अशा प्रकारे दिसून जाईल. ॲनिमेशन एकदम खतरनाक आहे आपलं बघा अशा प्रकारे. फक्त तुम्ही सपोर्ट करा भावांनो, ॲनिमेशन आपण जबरदस्त घेऊन येतो आहे चॅनलवरती. परत एकदा दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करायचं, तसंच तुम्हाला लॉक काढून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं देखील एक ग्रुपवरती क्लिक करून एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं देखील ॲनिमेशन लावून दिलेले आहेत मी तुम्हाला. अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्ही काय करायचे, फोटो तुम्हाला इथं दिलेले असतील, ते तुम्ही काय करायचं, इथं एक करून तुम्ही इथं इथं अशा प्रकारे मी इथं एक करून तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर पटापट ॲड करून घ्यायचं आहे. तर मी शेवटपर्यंत अशा प्रकारे पटापट ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. बघा शकता मी इमेज वगैरे मित्रांनो कशाप्रकारे ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथे एक इमेज भेटेल, बरोबर 20.20 पाशी. तसंच तुम्ही कलर फिलवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून तुम्ही इथं तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर इथं फोटो ॲड केल्यानंतर फोटो अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला. इफेक्ट्स अप्लाय करायचे, तुम्हाला सेक्युरिटी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आता सेक्युरिटी प्रोजेक्ट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं बॅक यायचं आहे. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही इफेक्ट दिसतील, 3 इफेक्ट. त्यातला पहिला इफेक्ट अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला, इथे बघा इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं, 3 डॉटवरती क्लिक करायचं, खाली इथं कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके. अशा प्रकारे कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे.
बॅक आल्यानंतर पुन्हा आपला बीटमार्क प्रोजेक्ट असणार तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट काय चेंजेस असणार आहेत इथं तुम्ही काय करायचं आहे, पहिला इथे इफेक्ट फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट दिसून जाईल. पहिला फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढच्या इथं फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ओके, इथं बघू शकता. इथं मी टाईमलाईन तुम्हाला सांगतो, तुम्ही तसं केवळ लिहून घ्या. बरोबर 21.25 हा पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत तुम्हाला 25.6 तुम्हाला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथं बघा 27.21 तिथं देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत लास्टला ओके चारच इमेज आहेत तसे तुम्ही ॲड करून घ्यायचे. पेस्ट करून पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता बघा हा इफेक्ट आहे तो तुम्ही सिम्पली कॉपी करायचा आहे. ओके, सिम्पल कॉपी केल्यानंतर अजूनही मित्रांनो लाईक कॉमेंट वगैरे केल्यानंतर करून टाका प्लीज यार, करून टाका तेवढं. ओके, 100 टार्गेट आहे ते पूर्ण करून टाका. ओके, आणि अजूनही आपल्या इंस्टा पेजला फॉलो केल्यानंतर पटकन जाऊन फॉलो करा मित्रांनो. ओके, त्याचं डेली टिप्स दिले असतं कुठला व्हिडिओ केव्हा येणार आहे. ओके, आणि तिथं रील्ससाठी केला अपलोड करत असतो, जरूर जाऊ फॉलो करा. ओके, आता इथं मी बघू शकता इथं आता बरोबर तुम्हाला यायचं आहे 23.4 तिथे इफेक्ट हा पहिला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं आता तुम्हाला इथं देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, झालं आहे. आता तुम्हाला माहीत असेल हा लास्टचा इफेक्ट कुठं पेस्ट करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर पुन्हा इफेक्टवरती यायचं आहे. आता इथंवर व्हिडिओ आला आहे तर सर्वांनी कमेंट करा. ओके, डेली आपण रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असतो. तर इथं हा तुम्हाला इथं 2 बीट दिसत असेल तिथे तुम्हाला इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, आता इफेक्ट पेस्ट केले म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण काय आता ते व्हिडिओ इफेक्ट वगैरे ॲड करायचे आहेत आपण. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला आता 1 नंबरवरती यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला या व्हिडिओवरती सॉन्ग ॲड करायचं आहे. सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हिडिओ दिला असेल मी टेलिग्राम चॅनलवरती वगैरे दिला असणार आहे. ओके, तिथं मटेरियल दिलं असेल तिथेच तुम्हाला भेटून जाईल. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही, सांगायला लागलो तुम्हाला. इथं कोपऱ्यावरती तिथं त्याच्या इकडे कोपऱ्यावरती तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं एक्स्ट्राट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. सॉन्गला डेस्ट डिलीट करून टाकायचं, सॉरी व्हिडिओला डेस्ट डिलीट करून टाकायचं. सॉन्ग आपलं पूर्ण शेवटपर्यंत येऊन जाईल. तर या सॉन्गला तुम्हाला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर आता अशा परत तुम्हाला इथं दिसून जाईल. दिसल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे 1 नंबरवरती प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो मी ते व्हिडिओ पेड ॲड केलेलं आहे, कारण का मला आता स्क्रीन रेकॉर्ड बंद पडलेलं. ओके, काय अडचण नाही, तुम्ही ते व्हिडिओ पेड ॲड करायचा आहे. एक्स्ट्रावर काय कट करू नका. तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पेड इथे ॲड केल्यानंतर इथे तुम्ही काय करायचं आहे, इथे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून ते बिल्डिंग आपासाठीवरती क्लिक करून इथे तुम्हाला निलोड इफेक्ट द्यायचा आहे. दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती इकडे तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवरती काय ॲरो भेटेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला क्वालिटी बघू शकता, तुम्हाला तर 10 पिक्सल ठेवायचे आहे. इथं बघू शकता 1080 आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.